हे हाय हॅलो नमस्ते. मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट. आणि आज बघा मी गाजराचा हलवा बनवते आहे. तर गाजरांना मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि ज्या गाजरांच्या वरचे थोडेसे जे काही शिरा असतात, केस असतात ना, ते छोटे छोटे, तर ते मी काढून घेते आहे. कारण की ना, गाजराचा हलवा करताना आपल्याला मागचं टोक पुढचं टोक असं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं छान त्याला खिसून मगच आपण गाजराचा हलवा बनवायचा. खूप छान लागतो, अप्रतिम. आणि हिवाळ्यामध्ये तर गाजराचा हलवा नाही खाल्ला तर कायच खाल्लं आहे की नाही. आणि गाजराचा हलवा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो, हेल्दी असतो आणि मुलांच्या डोळ्यांसाठी पण खूप चांगला असतो. कारण की गाजरांमध्ये ए विटॅमिन असतं जास्त प्रमाणामध्ये. तर गाजर असं पण सॅलडमध्ये पण खायला पाहिजे आणि हलवा करून पण खायला पाहिजे. तर चला, आता माझं आता तनयचा आज पेपर होता म्हणून तो बसला होता अभ्यास करत. तर मी म्हटलं चला, तोपर्यंत तो तर काही मला त्याच्या बेडमध्ये येऊ देणार नव्हता, म्हणून मी इथे गाजरं घेऊन धुवून बसले होते किचत. आणि माझ्या शेजारीच हे बसले होते, ते झाडूला थोडं साफसफाई करत होते. आता माझं गाजरं छान किसून झालेले आहेत. तर हे 2-2.5 किलो गाजर आहेत आणि बाकीचे मी अजून पडू दिलेत, कारण की नंतर करू म्हटलं. आणि झाडूला जर तुम्ही अशा पद्धतीने साफ केलं ना ब्रशनी, तर खूप छान झाडू साफ होतो आणि आपण त्याच्यानंतर व्यवस्थित घर झाडू शकतो. नाहीतर मग काय होतं ना, सगळ्या घरामध्ये ते झाडूचा डस्ट पडत राहतो, तर ते मला अजिबात आवडत नाही. म्हणून तुम्ही बघता सकाळी किती छान ऊन पडलेलं होतं आणि खरंच वातावरण खूप छान होतं. आणि हे जेव्हा बाहेर गेले होते ना, तर थोडंसं सकाळी तर त्यांनी फुलं पण आणले मस्तपैकी. आणि आता ते आल्यानंतर मी त्यांना ब्रेकफास्ट करून देते आहे. तर चला म्हटलं, आता त्यांना ब्रेकफास्ट करून देते थोडासा. आज मी मुगाच्या डाळाचे हेल्दी चिले बनवले होते, जे सासूबाईंनी पीठ पाठवलं होतं त्याच्यामध्येच. आणि अशा पद्धतीने झालेले आहेत कामं वगैरे माझे. थोडेफार झालेले आहेत, थोडेफार बाकी आहेत. आणि ही गाजरं बघा, ते वाळत आहेत. आता थोडंसं त्यांना ना, मी त्यांना पण वॉश करून घेतलं होतं, कारण की सॅलड बनवताना मग सारखं वॉश करण्याची गरज नाही पडत, म्हणून त्यांना थोडं असं हवा लागेल असं ठेवलेलं होतं. आणि बघते तुळस किती छान दिसती माझी, एकदम छान. तिला काय झालं होतं ना, मंजुळा आल्या होत्या, म्हणून मी तिला थोडंसं कट केलं. तर जिथून मी कट केलं ना, तो एकदम छान अशी पालवी फुटलेली आहे त्या तुळशीला. आणि एका बाल्कनीमध्ये अजून तुळस ठेवलेली आहे, तिथे पण छान 3-4 तुळस आलेले आहेत. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आता मी गाजराच्या हलवामध्ये बघा, तुम्ही भांडे बघू शकता, सगळे पडलेले आहेत, घासायचे आहेत मला. आणि मी गाजराच्या हलव्यामध्ये 2 लिटर दूध टाकलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही, थोडेसे गाजर वरती होते, पण दूध 2 लिटर टाकलेले आहे. त्याच्यामध्ये मी नंतर गाजराचा हलवा करताना ना, पहिले काय करायचं, कुकर ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडंसं आपलं शुद्ध घी जे असतं ते टाकायचं. त्याच्यानंतर गाजर टाकायचे आणि ते थोडंसं त्याचं पाणी सुकूस तर असं हलवायचं. आणि त्याच्यानंतर आपण दूध टाकायचं. याच्याने काय होतं ना, गाजराच्या हलव्याला अप्रतिम चव येते, खूप छान लागतो. कारण की थोडंसं पाणी सुकल्यानंतर जे आपण करतो ना तेव्हा. आणि मी काय करते, असं काम करत असतानाच, भांडी वगैरे करत असतानाच मी असं छान असा गाजराचा हलवा बनवायला ठेवून दिला होता. कारण गाजराचा हलवा बनवायला ना खूप सारा टाईम लागतो, म्हणून. आणि त्याला एकदम बारीक गॅसवरती मी करत होते. तोपर्यंत मी माझी भांडी आवरून घेतली होती, घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली होती. आणि असं मध्ये मध्ये येऊन मी त्याला चाळत पण होते, कारण की चाळणं पण तेवढंच गरजेचं आहे, तर खाली लागून जायचं म्हणून. तर छान देवाची भांडी वगैरे सगळं धुतलं आणि किचन असं छान साफसुथरं झालं. त्याच्या मला खूप छान वाटतं. आणि तेलाची बरणीही धुतली होती, कारण की त्याच्यात आपण तेल काढतो ना, तर मला ती खूप छान स्वच्छ अशी आवडते. तर कपडे वगैरे मग मी तोपर्यंत वॉश करून घेतले. आणि छान असं बघत मी ऊन पडते. आणि तो झाडूसुद्धा मी धुतला, ज्याचा आपण डस्ट काढला होता तो. आणि बघा, हे उंट जात आहेत. आणि आज आम्हाला ना संध्याकाळी जायचं होतं. आज आहे 25 डिसेंबर, तर आम्हाला बाहेर जायचं आहे आज, ख्रिसमस आहे म्हणून. पण म्हटलं मॉलला पण जायचं होतं मुलांना थोडंसं घेऊन, कारण की मुलांचे सारखे एक्झाम चालू होते आणि आज त्यांचा लास्ट पेपर होता. म्हणून म्हटलं चला, आज जाऊन येऊ आपण, थोडंसं बाहेर पण फिरून येऊ. तर असं आहे. संध्याकाळच्या थोडीशी पपिता खाल्ली 4-5 वाजता, तर खूप छान वाटतं, मस्तपैकी एकदम. आणि ह्या नूडल्स पण थोड्या बनवल्या होत्या मी मुलांसाठी. तर आणि ही वांग्याची भाजी आणि चपात्या हे दुपारच्या जेवणाला बनवलेलं होतं. तर अशा पद्धतीने छान भात वगैरे लावला, चपात्या केल्या आणि मस्तपैकी दुपारचं जेवण झालं. आणि संध्याकाळी तर काही बाहेरच जेवायचं होतं. आणि सगळ्यांना
मग आम्ही मस्तपैकी छान फिरायला गेलो सगळेजण, कारण की मुलं पण फ्रेश होते, कारण की त्यांचा पेपर संपलेला होता, म्हणजे एक्झाम संपलेली होती सॉरी, त्याच्यासाठी मुलं खूप खुश होते. म्हटलं चला तुम्ही पण फिरून या, थोडं एन्जॉय होतं मुलांना, थोडंसं बाहेरचं वातावरण पण बघायला होतं. नेहमी सारखा अभ्यास, आणि माझा मोठा मुलगा 12वीला आहे आणि लहान 10thला आहे, तर दोघांचे पण यावर्षी बोर्ड आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये खूप स्ट्रिक्ट वातावरण चालू आहे सध्या. त्याच्यामुळे पण माझे व्हिडिओ पण जास्त येत नाही आहेत यूट्यूबला वगैरे, तर सॉरी त्याच्यासाठी. पण मुलांकडे पण तेवढंच लक्ष देणं जास्त गरजेचं असतं, आणि जर आपण व्हिडिओ बनवत बसलो तर काय होतं ना, मुलांचं डिस्टर्ब होतात मुलं अभ्यास करता. सो त्याच्यासाठी मी आता व्हिडिओ जास्त बनवत नाही, पण आज मी थोडंफार शूट केलं आणि म्हणून मी बनवलं, ठीक आहे. तर अशी पद्धतीने आम्ही मस्तपैकी मॉलमध्ये गेलो, छान असं रस्त्यामध्ये छान सॅन्टा वगैरे लावलेले होते, मस्तपैकी तिथे छान फोटो काढले, सगळ्या फॅमिलीने एन्जॉय केला, आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी एका TI मॉलमध्ये गेलो, जो इंदोरला आहे. मस्तपैकी TI मॉलला गेलो, तिथे छान ऑफर लागलेले होते, पण आमच्याकडे तेवढा टाईम नव्हता, कारण की भावेशला क्लासवरून येताना खूप टाईम झाला, म्हणून निघायला पण खूप टाईम झाला होता. असं मस्तपैकी आम्ही फक्त ट्रेंड्स मॉलमध्ये गेलो, फिरलो, आणि पुन्हा रिटर्न आम्ही थोडंसं खाल्लं, कारण की भूक फार लागलेली होती. 9 म्हणजे आम्ही 8 8:15पर्यंत फिरलो मस्तपैकी. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं काही मागवलं खायला, मस्तपैकी छोले भटोरे मागवले होते, नूडल्स वगैरे, आणि ते आम्ही थोडं सगळ्यांनी सर्व केलं आणि खाल्लं मस्तपैकी, एकमेकांना देऊन वगैरे. छान वाटत होतं, फ्रेश वातावरण होतं. तुम्ही बघितलं ना किती छान क्रिसमस ट्रीला खूप छान सजवलेलं होतं मॉलमध्ये, आणि सगळे लहान लहान मुलं त्या क्रिसमस ट्रीजवळ जाऊन फोटो काढत होते. सॅन्टाला वाटत ते सॅन्टाकडनं गिफ्टसुद्धा मागत होते. मला खरंच हसायला येत होतं, खूप मस्त. आणि आता आमचा पिक्चरचा टायमिंग पण झाला होता, तर तो शो होता आय थिंक 9 वाजताचा होता, तर आम्ही पटकन खाल्लं, आणि लगेच यांनी तिकीटं वगैरे काढली, आणि तिथेच आम्ही शोला गेलो PVRमध्ये, TI मॉलमध्येच PVR आहे, तर तिथेच आम्ही गेलो. तर खूप छान पिक्चर होता. तर आम्ही आज धुरंधर पिक्चर बघितलेला आहे. धुरंधर मूवी ही देशावर आधारित आपल्या आहे मूवी, म्हणून आम्ही बघितली मुलांसोबत, कारण की मुलांना अशा मूव्या दाखवणं जास्त गरजेचं असतं, त्याच्यासाठी. तर म्हटलं, आणि तसं ना अशा मूवी दाखवल्याने ना मुलांमध्ये एक चांगल्या प्रकारचं जोश पण येतो, आपल्या देशाबद्दलचं प्रेम वाढतं त्यांचं, हे की नाही, सैनिकांबद्दलचं प्रेम वाढतं. आणि मी एक फौजीची बायको आहे, म्हणून मला तर फौजींवर खूप सारा गर्व आहे, की मी की आम्ही त्यांच्या फॅमिलीतलंच एक येतो म्हणून, आणि देशावर हे फौजी जितकं आपल्या फॅमिलीवर प्रेम करतात तितकंच ते देशावरही करतात, म्हणून खूप छान वाटलं. आणि छान असं बघा, आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा रस्ता पूर्ण फुल आणि जाम होता, पण आता आम्ही 1 वाजता जेव्हा पिक्चर सुटलो तेव्हा घरी येत होतो ना, तर तेव्हा बघताय तुम्ही रस्ता पूर्ण खाली आहे, अक्षरशः मस्त गाडी जाते आहे, अजिबात ट्रॅफिक नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तोपर्यंत